वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना गजानना पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना मोरिया गजानना रे गजानना पार्वतीच्या नंदना रे गजानना मोठी व्याप्ती। अहो देव माहित करणं हा अधिकार संतांचा आहे। देवाला माहित करणं, देव लोकांना ठावा करणं हा अधिकार संतांचा आहे। काय त्या संतांचं वर्णन करावं? एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे। उत्तर भारतात एक महाराज होता। महाराजायला कमीच नाही, लय महाराज झाले खूप, फक्त कालनेमी सारखे होऊ नये। त्रेतायुगात एक कालनेमी नावाचा महाराज झालता। मातुड्याचे मणी करून गळ्यात घातले होते, तुळशीचे तर टिकच न गेले। मातुड्याचे मणी केले, समुद्राच्या तीरावर शाडूची माती काढली, गणपतीची मूर्ती त्या मातीची करत असतात, त्या शाडूच्या मातीचे मणी केले। ह्या असला महाराज ठसला। असे डुप्लिकेट ओरिजिनल महाराजापेक्षा लय गोड दिसते। तुम्ही अजून बी सोन्याच्या दागिन्यापेक्षा बेंटेक्सचे दागिने लय चमकतेत हो, पण चोट्टे लय हुशार। आतून दागिने टाकलेले असले की समजायचं सोन्याचे, आणि मोकळे फट वरून टाकले बैलाच्या घागर माळावाने की चोर म्हणते हे काय कामाचे नाहीत गडे। हा याच्यावर गारी गारी पण येत नाहीत, डबरोठे पण येत नाही। चोर बी लय हुशार हो, लय हुशार चोर बी। आणि ते ओरिजिनल खताडाला ठेवलेले, ओरिजिनल खताडा ब्यासाठी ठेवलेले। शेतकरी राजा गरीब राजा आहे ना, गरीब राजा आहे। अख्खं जग त्या राजावर चलते, त्याच्या गरिबीची कोणाला काळजी नाही। हा काळजी नाही। राजसत्तेत गेलेल्या लोकांनी शेतकऱ्याची पण काळजी करावा। त्या राजसत्तेतला जो राजसत्तेतला माणूस आहे, शासन दरबारातला जो शेतकऱ्याची काळजी करीन, त्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना त्यांची मुलं बंगईवर झोका देतील। हो, बंगईवर झोका देतील। इतकं पुण्य लागन शेतकऱ्याकडे लक्ष देणाऱ्या शासनातल्या लोकांना। आणि जाणून बुजून शेतकऱ्याकडे जर कोणी कानाडोळा करीत असेल तर त्याचे पोरं वा 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 वा, हो हे झोपीत असताना यायचे, अंगुठे घेऊन यायचे, श्राद्ध घालतील। वरचा बघत असतो, है का नाही? बघत असतो, बघत असतो। गरीब शेतकरी राजा, कशाचे दागिने घरी बँकेत कोसलेले ते। हो, संक्रांतीला काढून आणते तर कसंच सोयाबीन आले। पाऊस असा पडायलाय, सोयाबीन सुकली की पाऊस पडतो, म्हणजे वाकलेले पानं दुसऱ्या दिवशी सरळ, पुन्हा 2-4 दिवस पानं सरळ राहतात की पुन्हा वाकत येत, वाकले की असा फवारा। हो, गुटखा खाणार कसं खिडकीतून थुकत, तितकेच थेंब पावसाचे पडत आहेत की पुन्हा सोयाबीन अशी, शेंगाचा पत्ता नाही, काही नाही, काहीच नाही। वरच्यांचं लक्ष राहावा, पण ते बिचारे त्याच्या कुरघोडीतच बेजार येत, ते का लक्ष ठेवते देव जाणे। विठाला विठाला शेतकऱ्यासाठी कस काय बोललो मी, बी शेतकरी आहे ना। आता पाऊस नाही पडल्यावर कशाचे सप्ते आले, आकार आकारानच होणार ना सप्ते, हाय का नाही? असल चालत घालावा डाळ, हो हाय का नाही? असेच मग करायचं का, निदान ते तर साधलं पाहिजे। हो, शेतीतलं पप्याची माय पप्या व्यवस्थित जगला पाहिजे ना, त्याच्यामुळं शेतकऱ्याला द्रव्य यावं। विठाला विठा, खूप साधूंची संख्या आहे। मला असं वाटतंय तसे साधू जर आता असायले माझा शेतकरी राजा सुखी झाला असता। ती पात्रता नाही आमच्यात, ती योग्यता नाही आमच्यात, ती लायकी नाही आमच्यात। उत्तर भारतामध्ये एक साधू आहे, खूप संख्या आहे साधूची, फक्त कालनेमी सारखे नसावा असं बोलून गेलो वाक्य मी। उत्तर भारतामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आणि संत शिरोमणी नामदेवराय गेले उत्तर भारतात। आता आपला प्रांत सोडा की भाषा बदलती, भाषा बदलत असती। हिंदी भाषित लोक होती,
माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला पाहिलं, सगळी वलय लक्षात घेतली आणि त्या तिथल्या साधून लागलीच विचारलं, आप महाराष्ट्र के? काय वानू आता, काय वानू, काय त्यांचा महिमा? वानू वारंवार, काय महिमा आहे संतांचा? हम महाराष्ट्र के? जी हम महाराष्ट्र के। क्या नाम है आपका? ज्ञानदेव। ठीक है जी। आपके महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है जी, हो बोले पत्थर को दूध पिलाता है। ते तिथलं महाराज म्हणू लागलं, त्याची दाढी 34 फूट लांबलेली, त्याच्या जटा लांबलेल्या 49 फूट, हो मिशा लांबलेल्या 70 फूट, 2-250 विद्यार्थी धरायला, लय काय कायचं असं हवा, ते तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं, असं काय काय लय नाद। हो आमचा एक मित्र महाराज माणसात गेला की त्याचा विद्यार्थी आसनपट्टी घेऊन, माणसात गेला की आसनपट्टी घेऊन विद्यार्थी, आणि सोहळ्यामध्ये तेवून त्याची बायको एकाच मेन कापडात चिवडा खाले, म्हणजे तिच्या तोंडातला चिवडा त्याच्यात पडायलाय आणि याच्या तोंडातला त्याच्यात पडायलाय, मिसळून खाऊ लागले। मला वाटते चव जास्त असं नो आहे का नाही, बायकोच्या तोंडातला खाली पडल्यावर जरा फोडणीपेक्षा चव असं नाही का नाही। आणि ह्यो माणसात गेला की याला आसन बसायला इतका यम हानीन त्या भाडव्याला की यमाल पण कळणार नाही बेटा तुला कुठं कुठं हाणावं म्हणून, इंच भर जागा ठेवणार नाही लाल करायची। सोंगाड्याला किंमत नाही वारकरी संप्रदायात, हे भंगिऱ्याला किंमत आहे का संप्रदायात? या संप्रदायात अस्सल लोक लागते, अस्सल। सोप्या भाषेत सांगतो, तू कमले अस्सल सात्विक लोक लागते, सात्विक। हे देखावा या संप्रदायात नाही चालत। माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने देखावा केला नाही, संत शिरोमणी नामदेवरायाने देखावा केला नाही, देहूतल्या मालकांनी देखावा केला नाही, जवळच माझ्या पैठणच्या मालकांनी देखावा केला नाही। हे महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, पूज्यता डोळान देखावी, स्वकीर्ती कानीन ऐकावी, ह्या अवस्थेतली लोक होती। मला सांगा, रेड्याच्या मुखारविंदातून वेद बोलवायची ताकद होती, शिष्य कमी पडले असते का माग प्रसाद बोल? अहो माग एका बाईच्या हातानं म्हणे नंदी दूध प्यालाय, चर्चा आलती। आता आम्हाला एवढे काय कीर्तन नव्हते, मला ती बाई सापडिली, मी गेलो त्या बाईकडे, तिकिटाला पैसे नव्हते, घेतले एक जण कोण उसने, आणि ती बाई सापडिली। त्या बाईला म्हणलं, बाई तुमच्या हातानं म्हण नंदी दूध पेतू, मग मला काय साधं समजू तू काय? मी म्हणलं, बाई त्याच्यामुळेच गिरगावून आलो माय तुमच्या पाया पडायला, तुमच्या हातानं नंदी दूध पेतू। हो बाई, मालक 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही। बाई मी म्हणलं, तो नंदी महादेवाचा नसन, तो नंदी हा बापा बोकडे खाणाऱ्या मसुबाचा आसन, म्हणून तो या चंडाळणीच्या हातानं दूध प्यालाय। जी 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही, तिच्या हातानं महादेवाचा नंदी दूध प्याला, त्याच्या का गोळ्या संपल्यात का? हा नवऱ्याला बोलणाऱ्या, खालीवर बोलणाऱ्या टकटक दिसायला चौघी जणी वाटायले, आरक्षण मिळायच्या आधी ह्या 4 जणी गोळ्या घालून फुकाव, माग पाहूत नका तुम्हीच 4 जणी, काय माग भूत पाहता? हो सळो की पळ करून सोडे तुम्ही 4 जणीनं नवऱ्याला। ते समाजाच्या लाज काज तुम्हाला सांभाळायला लागले, इतकं खालीवरी बोलत। बरं राहू द्या, राहू द्या, मरायची बापा अटॅक येऊन एखादी, नाही कोण नाही, मला नाही काय कळत, राहू द्या। नाही तुम्ही नाही 4 घामपुसा विठाला नाही, माझ्या माईने माफ करा। जी बाई नवऱ्याला पांडुरंग समजिती, जी बाई आपल्या पतीला काशीतला मालक समजिती, त्या बाईच्या चपलाचं पण मी दर्शन घेतो। आणि जी आपल्या नवऱ्याला कमी किंमत देऊन जास्त देव करते का, ही बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडत।
हे उपास धरायचेच नाही हे कुठाने, फक्त एकादशी सोमवार आणि शक्य असेल तर प्रदोष, याच्या व्यतिरिक्त एक बी उपवास तुम्ही धरायचा नाही. एक बी. काय पाप लागल तर गिरगावचा बाळ्या फेडायला तयार आहे. अरे ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेले उपवास धरायचे. नांदेडचा पट्टा आळंदीच्या पट्ट्यापर्यंत इतक्या पट्ट्यातल्या बायकांनी फक्त 3च उपवास पकडायचे, नाही पकडायचे दुसरे. का? या पट्ट्यात असे संत जन्माला आले की त्यानं पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला कामाला लावले. अशी संत आपल्या भागात आहेत. हे बाकीचं नाही ऐकायचं, आपल्या सात्विक संतांचं. भंगारे काही बी सांगत आहेत त्याचा उदो उदो चालण्यासाठी. हे ते भंगाऱ्याचं ऐकायचं नाही, मानकाड मोडून जाईन आपली. बायकांनी का बाकीचे उपवास धरायचे नाही? कारण जी बाई सक्षम आहे, शक्तिशाली आहे, बलशाली आहे, तिच्या घरी किती पाहुणे येऊ द्या ती उपाशी जाऊ देत नाही. आणि उपास धरू धरू तीच हे अंगावर ती अंगावर पडायली. नवरा खिचडी शिजीतून पप्याच्या माईल म्हणतो खाय ना गरम गरम जरशी, खाय ना तू जरशी, आणि गार झाल्या बुडाला लागलेली हो खातू सोंबळ्या. असा अपमान उपास धरलेली बाई मालकाचा करते. करायचा नाही मालकाचा अपमान. विठाला फार मोठा कान हो गोवारी, देखावा मोठा होता, नाव नाही टोणार. पुरावा आहे शास्त्राचा, ऋषी मुनींचा. हा संप्रदाय वेद प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे. कोणाच्या बापाची जहागिरी नाही. मोठ्यांचा संप्रदाय, बलशाली निष्ठावंत लोकांचा संप्रदाय. देखावा होता. नावबराच्या लक्षात आलं हे आगे नावाचं किडू आहे, संध्याकाळी चमकत, पहाटे उजाड्या गोसत नाही. आणि आगे कोणी कोण चमकत येत माहिती आहे तुम्हाला का? ते मी इथंच सांगू? कुठं घेतलं का मी सांगायला? ते ऐकायला बरं वाटतं. मग लोक म्हणते काय गिरगाव करतो गळू आणि बोलवतो बापा. तेव्हा त्याला खसखस पिकल्या आणि हसू लागला. विठाला विठाला असे कोणी कोण चमकणार आहे किंमत नसती. ते काही दिवस चमकत येत प्रसाद बुवा, मग असेही होतेत पप्याची माईल गवसत नाही. ती येळ याच्या आधी मरण दिलेलं परवड. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. चंद्र सूर्य तोपर्यंत हे झळकणारी दिवे येत. चंद्र सूर्य तोपर्यंत ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा हे सगळे संत, रविदास महाराज असतील, सगळे असतील, सावता बाबा असतील, कबीर महाराज असतील, तोपर्यंत चमकणारी लोक आहेत. वो पत्थर को दूध पिलाता है बोले. जी 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 मैं वो पत्थर को दूध पिलाता हूं बोले. जादू टोना दाखवणारे आता बी लोक आहेत. लय लोक आहेत, लय लोक, लय लोक. मी शाळेत असताना एक जण माणूस आमच्या शाळेवर खेळ करायला आला. त्यानं बंध्या 2 रिली नाकात घातल्या आणि इकडच्या नाकातून काढल्या. आणि आम्ही टाळ्या वाजू लागलो. तेव्हा 8 आणे तिकीट होतं गणेशपूर ते 4 ठाणा. ते तितके द्यायला पैसे नाहीत. आम्ही टरकाला हात करीत. ते विद्यार्थी म्हणून नेत होते, काही काही गरीब असले येत होते. तर त्या स्वस्ताईला आम्ही 4-4 आणे टाकले. अरे बापरे, बंध्या 2 रिली नाकात घातल्या आणि इकडच्या नागपुडीतून बंध्या 2 काढल्या. मला असं वाटतंय दोन्ही नाकात न घालता एकच जर नाकातून काढली तर त्याला भीक मागायचं कामच नाही ना, रिलीचं दुकान टाकायचं. सारे टेलर त्याच्याकडूनच रिली घेतील का नाही? पण झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. हो, भोंदुईचा लय उताला आणि भोंदुईच्या माग लागणारी जनता जास्त आहे. म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायला आपला राग आलाय. भोंदूचा उताला सुना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, जमलेल्या पटीवर चाले हातभट्टी. लेकराला सोडणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणा लय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही क्यू. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशय गळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे. मोठ्या लोकांचा आदर्श घेणारी संत. माझे मालक सुद्धा म्हणले, आईशे कैसे झाले भोंदू आणि कर्म करून म्हणती साधू. अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप.
भंगिऱ्याच्या नादी लागू नका माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आजीबाईंनो, तुमच्या चपला सकट पाया पडतो. तुम्ही नालायकाच्या नादी लागल्या की पिढी मातीत जाती. बरं माझ्या माईंनो, नका नका भांगाऱ्या महाराजाच्या नादी लागू नका. लय ऊत आलाय, लय ऊत. हा भंगाऱ्याच्या नका नादी लागू. शुद्ध सात्विक सदाचारी लोकांच्या पाठीमागं लागा, देव तुमचं कल्याण करील. लक्षात आलं ज्ञानोबरायचं हे भपका आहे. पण मोठी माणसं बोलत नसते. मोठी माणसं एखाद्या चांगल्या बैठकीतला मुरब्बी गप्पा रंगल्यानं तर येडगळ लगेच त्याला उत्तर देतोय. शहाणे नुसते ऐकत असते, ते हत्तीच्या अंतकरणाचे असते. हो, एक जण म्हणला आपल्याला 150 क्विंटल कांदा झाला. अरे कांद्याचे रूपच जळून गेले, कसा झाला आहे का नाही? हे शहाण्याला कळतं ना. तसे ज्ञानोपराय होते, ते ज्ञानाचे सागर आहेत. ते कशाला नादी लागते ना त्याच्या. पिला बोल फत्तरक दूध त्याच्या शिष्यानं लगेच आणलं. हो, भंगिऱ्याच्या जवळ माणसं लय असते, चांगल्याच्या जवळ कमी असते, कमी असते. तुम्ही अजूनच सांगतो, गोड वाळकाला कमी वाळकं लागते तर इंद्रावनाला डाल भर निघते. डाल भर उसऱ्या करायच्या पण कामी नाही. आणि उसऱ्या जुन्या बाईला येते, ह्या टिकल्यावाल्याला उसऱ्या येत असतात का काय? कुठं जुन्या बाईला उसरी येत असते, येईल कुठून येईल ती. हा, आमच्या घरचे म्हणले मी उसऱ्या म्हणलं मुकाट्या बस माया करशील. हो, आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली आहे का नाही? तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या घरच्यावर घेतलो, पण तुम्हाला दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला जुनी माणसं असतात. पिला बोल फत्तर दूध आणलं त्याने दूध गुंडीत बुवा. आणि ते आता ते नाही का नाकात रिली घालान काढान. एकदा आम्ही वारीत असंच उभं राहिलो, जांभळी खाली बसलो. मानला त्यानं तिथं खेळ. ती अशी ती भागूबाई, एक माणसाचं मुंडकं खापरी ठुलेली, एक जणाच्या हातात ती अशी ती नळी असन हाडकुट, ते हाड ते हातात दिला असून दाबा बनले. उकला मोठं उकलत ना. मग ज्याची उकलं न ते लागलं रडायला. आम्हाला नंतर कळालं ज्याच्या उकलं न गेली ते त्याच्या संच होत. हे सारे नाटक न नाटक. या संप्रदायात नाटक चालत नाहीत. नाटकाचे दुकानं बंद होते. तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. याच्यात नाहीत नाटक चालत. पिळावलं फत्तर दूध इथं तर सिद्धी नावी पिशे कोण तया. अनिमा गनिमा महिमा कामा वसित्वा विशित्वा या सिद्धेत. देऊतल्या मालकानं सांगितलं यखीला इथं थांबायचं नाही, निघा बाहेर. कोणी विचारतं त्याला, त्या सिद्धेला हाता इथे विचारते. त्यानं असं केलं की असं असं होतंय. अरे मग त्याला एकच करायला लावणं, त्याच्या गावात आभाळ हलवायला लावून पाऊस पाडायला लाव. बरं कशाला असं असं तस तसं करतो म्हण. नुसतं आभाळ हलवून कशाला बाकीची गांजरी कामं करायला? हे कुठाने आभाळ हलव. अख्ख्या गावात कोट्यावधी रुपयाचं सोयाबीन होईल, दुसऱ्यात पुंगाने वाजित. आणि लोक त्याच्या मागं बाजा वाजवायला. त्यानं असं केलं की असं होतंय. तुम्हाला हाणायला पाहिजे. विठाला विठाला माग एक जणांना असे केस झटकिले की लाकीट काढ. बरं ते का गरीब माणसाला दिलं का? नाव नाही सांगत. मग त्यानं असं आभाळ नाही हलवावं का? आणि पाराव ना मराठवाड्यात पाऊस आहे का नाही? किती सोयाबीन अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात पाराव. मराठवाड्यात म्हणलं पुन्हा लोक म्हणतील गिरगावकर आपलपोटे. अख्ख्या भारतात दुसऱ्या देशातही पाराव. काय आपल्या काय काय चाललं आपलं आहे का नाही? द्यायचं तेल देईला आणि भोते आला घाईला. आलेल्याच तेलाची ड्युटी चले जाओ आहे का नाही? काय ताण होतो का त्याचं? काय ताण घ्यायचा त्याचा? चलत राहते. काय वचनम किम दरिद्रता. पिलावलं दूध, पाजलं दूध, एक प्रकारची सिद्धी आहे. पेलं दूध पेलं. पण ज्ञानोबरायांनी मानलं नाही. हे मानितच नसते. हे अशा बुवाबाजीला भाऊ मानित नाहीत संत. बाकीचे मानतील, बाकीचे काही मानतील. कशाला मानते तू? आमचा पाहुणा म्हणला पिराला बोकड्या कापल्यावर आम्हाला भासा झाला. मी म्हणलं तुला कापायला पाहिजे होतं. तुझ्या भाषीला 11 पोरं झाले असते रांग लागल्यावानीच. टपा टपा पडे असते इजळलेले आंबे पडल्यावानी.
वान्यरायना आंबा हालिल्यावर कसे पडते असे 11 भाषे पडले असते तुला. म्हण पिराला बोकड्या कापल्यावर भाषा झाला मला. दाताड पडूस तर हाणायला पाहिजे. विठाला 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 विठाला. पाजलं दूध पाजलं. पण मालकानं सांगितलं, आळंदीतल्या मालकाने, ह्या दगडायला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरं पण दूध पाजित. ह्या दगडाला आमच्या महाराष्ट्रातले पहिलीचे पोरं पण दूध पाजित. पण महाराष्ट्रातला एक उभा 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 आहे, त्याला मात्र दूध नाही तुम्हाला पाजता येत. तर ते झिंज्यान घिंज्यान अशा पंजरल्याबरोबर 5-25 छत्र्या फिरल्यावानी सावली पडली. इतक्या झिंज्या होत्या त्याच्या त्या. हो, एवढा मोठा माणूस. बाकीचे शिष्य म्हणले, काय बोलता तुम्ही? हिंदीत बोलू लागली ना, आपलं मराठीतच चल द्यायचं कशाला. मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धेडे करायचे नाही, आणि जिला पिठल्यातले गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागायचं नाही. दुधाचा खराबा होतो. तुला पिठल्यातलेच गोळे फुटणत ना द्वारका, मग तू कशाला बासुंदी करती? इथली नाही बाबा, आमच्या इथली म्हणायलो. इथली काय घेणं मला फुकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला मराठी ती कशाला आगाव इचकायचं. काय म्हणता म्हणे तुम्ही? आता हे असे भंगिरे संचले जहागीरदार असतील बरं का, कोयडे. हा, खिशात नाही. आणि बाजीराव अलीकडचं तुम्ही म्हणा मी गुत्त घेतलं का? हा हा हा. घरात 12 हात येऊन फिरवतो, कपडे झगपत, मधात भगफक. नादाच असतो काही कायला कपडे कडक घालायचं. आमच्या इथे एक माणूस अशी टोपी कडक घालायचा, बोर साळता येईल. उसत नाहीत ना आमच्याकडं, बोरीच्या फांट्या साळता येईल इतकी टोपी कडक. पण बायको अख्तर भाईच्या मिरच्या तोडायला, तिने मिरच्या तोड्यावर याला ठ्यासा खाल भेटतो. पण गप्पा अशा हाणतू जसा मंत्र्याचा चुलताचे. अशा काय काय गप्पा असतात काय काय. मग याच्या संच असेत ना, आडकीता ठेवून द्याला आणि दाढानं सुपाऱ्या फोडायले. काय बोलता तुम्ही? ये पत्थर महाराष्ट्र के पत्थर को नहीं दूध पिलात. ये पत्थर को पत्थर मत बोलो. नाही घडविला नाही बैसविला. तो का म्हणे मूर्ती घडविली म्हणून त्याच्या मुखा किडे पडो. त्याला दगड नाही म्हणायचं, ते म्हणणारे पत्थर पत्थर पत्थर. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायानं सांगितलं, ऐका तुम्ही काही म्हणा, आता आम्ही तुमच्या प्रांतात हेत माना अथवा न माना, पण पंढरपुरातल्या त्या उभ्या तो तुमच्या हातानं दूध पित नाही. निघालं ते तर करीत. हो, रिकाम्याला लय नाद असतो. अजून बी ध्यानात ठेवा, जिच्या माग काम तिच्या पिठल्यात केस नाहीत, तिच्या चपातीत गवसायचे नाही. आणि जिच्या माग काम कमी, उठलं की कपाटा पुढंच. तर चपाती तोडताना तुटतच नाही, तुटावा तर इकडच्या याच्यात मधात कनेक्शन. जशी बायपास केली चपातीची बायपास, सारे चपात्याच्या उंड्यात केस, पिठल्यात केस. म्हणून एक मन होती, रिकामीचा भांग नीट. मग काऊन नाही नीट राहायचा? कहा दातळ हातातच. काठोट खाली असली तरी, पिठल्याचं बघून असलं तरी, तशी रिकाम्याला लय नादनं चला पंढरपूरला. तर मालकानं भजन म्हणीत आणले, चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना. पंढरपुर जाना, माधव से मिलना. चलो रे भाई पंढरपुर जाना, केशव माधव से मिलना. हिंदी भजन करीत करीत पंढरपूरला आणलं. कौन सा है? बोले तुम्हारे महाराष्ट्र को भगवान ये मंदिर में. बोले चलो. शिबिर लावलं, रावट्या गिवट्या काय असेल ते ठोकलं. विद्यार्थी मंडळीत पाठीले सोन्याची गुंडी त्यात जाऊन. काय वानू आता, काय त्यांचा महिमा. वानू वारंवार त्याच्यावर बोलतोय. सोन्याच्या गुंडीत दूध आणलं. मोठा माणूस आहे, वैभवशाली, पैसा आलाय, पैसा आलाय. या संप्रदायामध्ये
आचरणाला किंमत आहे. महाराज किती भारीच्या गाडीत आलाय याच्यावर जाचच नाही. याच्यावर नाही बोलायचं. महाराज जर भारीच्या गाडीत आपला आल्यावर मोठा असेल तर तमाशा लोकनाट्य असतं का? त्या बिचाऱ्याला लक्झरी आहेत. फकरू महाराज आपल्या लहानपणी जवळ्याला जत्रा भरायची, जीवाजी बाबाची जत्रा. तिथं लोकनाट्य येत होते, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही का लय लांबचे थोडेचे, तर जवळ्याला यात्रा भरायची तर ते पैसे नसायचे ना ते. मग लहानपणी एकदा ते बघायला भेटलो. ते उघडं करतात का माहितीये का? गाणे संपल्यावर. मग जीवनात गाणे पाहायचा येळच नाही आला. आणि आता इथून पुढे ते येऊ देऊ. आता कशाला म्हातारपणी सोंग आहे का नाही, वागाव पण आहे तो नाही पाहायचा योग आला. तर ती मंदिराच्या शिखरावर लाईट होता लावलेला. लाईट ते इजला, पण त्या लोकनाट्यातले लाईट नाही इजली. मग एक चांगला माणूस होता, त्याला म्हणला मंदिरावरच्या कळसावरला लाईट इजला आणि यायचा कसं काय नाही इजला? अहो त्याला 16 लाखाचं जनरेटर त्याचं स्वतंत्र आहे. 16 लाखाचा जनरेटर ठेवला. ट्रक सुद्धा 24 लाखाचा स्वतंत्र. तितका महाराज श्रीमंत असतो का? हा काय घेऊन चलन? गाडी घेऊन येईन 1-1.5 कोटीची का जनरेटर संगच घेऊन येईन? त्याच्या कीर्तनात लाईन गेली तर काय त्याचं काय चाललंय? तर थोडं ते मधलं कमी व्हालंय. तर ठल इच्छा नसली तरी बी. मला सांगायचं याच्या करता, लय हावपो मोठा असला म्हणजे महाराज मोठा आहे असं नाही. लय सटाक्या गप्पा हाणतो म्हणून महाराज लय मोठा आहे नाही. लोकांना कमी बोलतो म्हणजे लय महाराज श्रीमंत मोठा आहे असं नाही. त्याचं आचरण तपासा. वारकरी संप्रदायात आचरणाला किंमत आहे. वाहनाला मोठ्या वाड्याला याला काय विचारता? पत्र घ्यायचं होतं. पत्र समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकलं तात्यांचं. पत्र घ्यायचं होतं. 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब, 6 वर्ष वय. याच्या पुढे आता थोडं थोडं वरी चढत जा. निवृत्तीदादांचं वय, ज्ञानोबारायांचं वय, काकांचं वय. सगळ्यात कमी वय मुक्ताई साहेबाचं. हाळण देऊन पैठणला पायी पायी. होती का चप्पल? आताच्या सारखे रोड असतील का? असेल का आताच्या सारखी परिस्थिती? 6 वर्षाच्या चिमुकल्या माऊलीच्या पायात काय नाही, कमळाच्या पाकळ्यासारखे तळवे होते. काय खडे टोचत असतील. आज वैभव, आज काय वैभव आहे त्यांचं, काय वैभव आहे. या अधिकारी लोकांची ताकद ही असती. गाड्या घोड्याला काय चाती का? आमच्याकडे एवढे कोटी काय फुकून घेतो का सोंबळ्या? आचरण दाखव. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे. आणि त्या लोकांना तुम्ही मानायचं. ज्याचं आचरण मातीत गेले त्याला तुम्ही बोलून पाकिट देत असताल तर त्या गावाला कुपाटी लागत असती. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. हे बा, तुम्हाला विनोद ऐकायला मोबाईल पडलेत, हसण्यासाठी जगातले मोबाईल आहेत. काही बी कीर्तन त्याच्यासाठी ऐकायचं नाही. कीर्तन आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ऐकायचं. जीवनात एक तरी गोष्ट आपल्या कीर्तनातली लागू पडावा, त्याचं नाव कीर्तन असते. आणि आमच्या लोकांनी सुद्धा मर्यादा सोडू नये. हो, वक्त्यानं मर्यादा सोडणं म्हणजे त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. माऊली विठाला विठाला विठाला. सोन्याच्या गुंडीत दूध आणलं, इथपर्यंत आणलं दूध. चलो बोले. विद्यार्थ्याला सांगितलं दूध पाजून रे. विद्यार्थी हुशार होते. कधी कधी काय होतं माहितीये का, महाराजाच्या जवळ काजू खाणारे गाडी पंक्चर झाल्यावर खाली उतरत नाहीत. हे मागच्या सीटवर झोपलेले असते. उठा ना, गाव आलं काय? अरे सुंबळ्या, गाव नाही आलं, चोर हाणतेत तिथं गाडी पंक्चर झाली. अरे बाबा बाबा, कोणाला फोन लावा बरं, मागच्याची येईन. अरे आपल्यापाशी टायर आहे ना, हे का बशीनं होईन, चिखलानं भरलेलं तेन. हे संच काजू खाणार असे असतील. कोणाच्या बी बरं, कोणाच्या बी, कोण्या माणसाच्या, कोण्या माणसाच्या. प्रत्येक क्षेत्रात मोठाल्या पुढाऱ्याच्या संच गाडीत बसलेले असेच फुटके दुरलं. वरण आलं की चपाती येऊस तर दुरण गळून गेला. कोरडीत चपाती काय? शहाणे पुढारी फुटक्या दुरण्याला फेकून देते.
तरच ते पुढारी मोठे होते. फुटलेले दुर्ण ज्या पुढाऱ्यानं गाडीत ठुले ते पुढारी झोपले. हा लिकीच दुर्ण कामाचे नसते फुटके. हा हे बी क्षेत्र तसंच आपलं. फुटके दुर्ण कामाचे नसते. चपाती येऊस तरच वरण गळून गेलं ते राहतं थोडं दुर्नात. ते शिष्य म्हणले बापा तुमच्या आशीर्वादानं उत्तर भारतातल्या दगडायला आम्ही दूध पाजू, पण महाराष्ट्रातल्या दगडायला दूध पाजायची आमची ताकद नाही. हे काजू खाणार राहिलं अंग काढून घेतलं. संगचे काजू खाणार. निघाला कान्होगोवारी. त्याचं नाव होतं कान्होगोवारी. नामदेवरायची आता जी पायरी आहे ह्या पायरीपर्यंत चोखोबारायची समाधी. काय अधिकार हो चोखोबारायांचा. स्वर्गातला अमृत शुद्ध करायची ताकद. काय त्यांचा महिमा वानू वारंवार. काय ताकद चोखोबारायची. सज्जनांनो मृदंग जरी काळे महाराज भगवान शिवशंकराने आरक्षित केलेलं वाद्य असेल, पण मृत्यू लोकात जर खाली येऊन शिवजींनी भजन केलं असेल तर ते फक्त चोखोबारायच्या घरीच केलं. पकवाद वाजवायला इंद्र खाली आणला होता. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. ती एकादश सोमवारची आलती. ती कोण्या महिन्यातली होती ते सांगायला गुत्त थोडंच घेतलं. हायतन भिताडासारखे मोबाईल तुमच्या जो खपक्या. पाऊस आला तर अंगावर घ्यायचे, मुक्काम पाडा तर खाली आथरून झोपायचे. 4-4 पाखडाचे तर तुमच्याकडे असे. त्याच्यात इचकान जरा सापडन ना तुम्हाला. कोहरक गिरगावचा बाळ उद्दळीता. कधी कधी तुमची बी बुद्धी दळा ना. त्या एकादशीच्या दिवशी मंडप नाही, खुर्ची नाही, घोंगडी नाही, बोरी खाली भजन केलं चोखोबारायच्या घरी. शिवजी आलते तिथं. काय अधिकार चोखोबारायचा. आठवलं म्हणून सांगतो सरकतो इकडं. एवढाच पुरावा बघू आपला टाइम बी. मग मला पुरायची वेळ होती. योग असा आला चोखोबारायची आत्ता अद्यवत समाधी तिथपर्यंत कान्होगोवारी गुंडी घेऊन आली. तिथंच होतं ना. वजनातच होतं. वजनातच. त्याच्यानंतर आत्ता जी अद्यवत नामदेव पायरी आहे तिथपर्यंत आले. येऊ दिलं मालकानं. लय चतुर होते. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी. धन्य तुझी विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोणी. युगजन म्हणला तालुक्यात नाही का चालू कोण नाही. आणि मी म्हणलं मग तू यासारख्या चालूला जन्माला घातलंय तो किती चालू असेल याचा तर विचार करणार आहे. ए सुमळ्या विचार करणं तो किती हुशार असेल. तर एकजण म्हणला आपल्यासारखा गुंड कोणीच नाही. अरे 1 नंबरचा गुंड रावण होता. 2:18 पंढरपुरातल्या मालकाने आपटू हाणला तर तू वायरन चाटर चोरणाऱ्या गुंडाला तर कवा बी हाणीन ना. येडपट्टीस का काय तू. उगाच म्हणतेत माणसं बुटक्यात पाणी घ्यायला आणि समुद्राचं तोंड धुवाला. तू डोळे धुये. हे डोळे पाहिल्यावर दुसऱ्याला मळमळ व्हालन. तू काय समुद्राला आंघोळ घालतो. नादच असतो माणसाला. दुसऱ्याची कुसळ पाहला. मुसळ गेलं इकून निघलंय. तू पाहिन तू देव चतुर आहे. त्याच्यानंतर डाव्या हाताला एक अधिष्ठान आहे. आता जे अधिष्ठान आहे 10 दिवसा अनंत चतुर्दशी पर्यंत आप्पा ते अधिष्ठान डाव्या हाताला आहे. चंद्राचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला साक्षी गणपती म्हणतात. आता आणि आता उजव्या हाताला एक अधिष्ठान आहे. भगवान पांडुरंग परेशाचा सभा मंडप ज्यांनी बांधला ते जळोजी मळोजी नावाचे लाकूड कामात अत्यंत कलामसलत असलेली व्यक्ती जळोजी मळोजी त्यांची उजव्या हाताला समाधी आहे. ते दर महिन्याचे निष्ठावंत वारकरी. तिथपर्यंत दुधाची गुंडी आली तिथपर्यंत आली. त्याच्यानंतर त्या सभागृहात आली. नंतर पायऱ्या ओलांडीत गरुड खांबापर्यंत अलीकडे आली. जिथून आपण मुखदर्शन घेतो, ज्याला दृष्टीदर्शन किंवा श्रीमुख दर्शन म्हणतो, तिथपर्यंत तात्या आली. आणि त्याच्यानंतर पलीकड पाऊल टाकला की पंढरपुरातले मालक अग्निनारायणाला म्हणले, अरे जराशी झलक दाखव बरं. अग्नीनं झलक दाखव म्हणल्यावर दुधाच्या गुंडीतच उडी आणली. इतकी गुंडी तापली, इतकी गुंडी तापली, दूध उकळलं नाही. जशी कुऱ्हाड शेवटीताना लोहार दादा जसा ताव आणतेत का
असा सोन्याच्या गुंडीला ताव आला आणि पिवळ्याची लाल झाली. कोणा कानोगोवारीच्या तळ हाताचं कातड गुंडीला चिटकलं. हा हा करताच गुंडी सोडून दिली. नुसते काजू खात होता, नुसते बदाम. एकादशीच्या दिवशी साबुदाणा टेकला की इच्छाच नाही, आज इच्छाच नाही. तोंड कसनुसच पडलं. देवाचा उपवास आहे कसा, त्याच्यामुळं इच्छाच नाही. आणि काजू टेकल्यावर प्लेट पण खातो. असे काय काय संघ आमच्या माणसं असायची. सफरचंद असले की बाप्पा जसं कोल्याला गवसलंय. हो, आणि साबुदाणा असला, भगर असली, नाही नाही बाप्पा आज कशी कनी तब्येत डमडमच पोट करायला. मग सफरचंद खाल्ल्यावर नाही असा बॉम्ब निघल्यावर निघत का. लय माणसं चालू झाले हो शेपुड्यावानी. शेपुड्या कशी एका जागेवर चरतच नाही तशा भानगडी बघा. चला, पण तरी आमची लाड जनता पुरवायच लागली, पुरवायली आमची लाड. लय नादो काय कायला. शेंगदाण्याचा मेळ नाही घरी. तो म्हणतो मनुखे असावा. अरे स्वप्नात शेंगदाणे येत नाहीत ना बाळ्या तुया. माझं मत आहे हिशाबात राहिलं पाहिजे. हिशाबात. ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जे लागतंय ते बायकोला सांगावं आणि बाहेर जे असेल ते खावा. त्याचं मोठेपण कोणी खालीच ओढीत नाही. आलंय कसं बायको करील ते खातू आणि बाहेर लागतंय ते सांगतू. म्हणून रिवशी आलाय, म्हणून आदळला पाठीवर, म्हणून पाठीवर आदळला. भाकड्याच मोडल्या. हो, मोठं व्हायचं असेल ना समाजाच्या सूत्रानुसार राहावं लागेल, राहावं लागेल. मोठा होतो माणूस. पडली गुंडी हातातून खाली. एक नाही, दोन नाही, 25 गुंड्या. 25 125 लिटर दूध सांडलं. काय त्यांचा महिमा वारंवार पडलं दूध खाली. त्या गुंडीला मासाचे तुकडे चिटकले. मासाचे तुकडे लालपुंद लाह 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 करत होता. आणि शेवटी ज्ञानोबरायला हात जोडा म्हणून हात चिटकनत ना. आता आगवाली दहा झाला. अशा हात केले. प्रणाम ज्ञानदेव. नामदेव काही कुठे नामदेव. ज्ञानोबराय म्हणले हे काय, हे तो 7 में थे. मोठ्या माणसाची 30 तले खुबी असती. नामदेवराय उत्तर भारतात होते पण ज्ञानोबराय म्हणलेत नाही त्या सुंबळ्याला हे नामदेवराय आहेत म्हणून. आपलं लगेच म्हणणं असतं हे काय सोडायचं. लय ग या 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 या. आपले म्हणजे दुर्नात पाणी आणि अख्ख्या गावाला आमंत्रण. आचमंतरी होते का तितक्या पाण्यात, तर गावाला आमंत्रण द्यायला असणार नाहीच म्हणले. तिथं सांगितलं हे नामदेवराय आहेत. कान्होगोवारी म्हणले आप नामदेव जी, मैं नामदेव हूँ. पिलाओ भगवान को दूध. पत्तर नाही म्हणलं आता ते, आता भगवान म्हणलं. पिलाओ भगवान को दूध. तिळ मात्र जरी होयाभिमान, मेरू तो समान भार देवा. त्याला अहंकार सहन होत नाही हो. अहंकार सहन होत नाही. कोणताच अहंकार कामायचा नाही. मला जास्त पाठांतर आहे. म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान कामाचा नाही. संपत्तीचा अभिमान रावणाला झाला, भक्तीचा अभिमान रावणाला झाला, विश्वसत्तेचा अभिमान रावणाला 19 अभिमान झाले. 2:18 दुपारा सगळे चुरा केले रावणाचे. आता जर रावण जिवंत असायला ना तर त्याच्या विरोधात आमदारकीला फार्म भरायला कोणाची मावेली. इतका श्रीमंत होता तो. त्याच्या भेताडाची एक चौकट काढली तर तालुक्यातल्या बायाला नॅकलेस. मग अख्ख्या तालुक्यातल्या बायाला नॅकलेस झाल्यावर मतदान का दुसऱ्याला टाकायला लावतात का त्या पप्याच्या बापाला. एवढा मोठा श्रीमंत रावण. अभिमान गेला हो मातीत. गेला गेला. आपल्या याच्यात काहीला गायनाचा अभिमान, भजनाचा अभिमान झाला नारदाला. एका आस्वालाच्या पुरीनं भाऊजिरीला 6व्या क्रमांकाचा संन्यासी, 1 नंबरचा भजन करणारा नारद तुंबर सांब गायन करी. नारद तुंबर नैवम गिरगावकर लिखितम.
नारद भजनामध्ये प्रविष्ट जामवंताच्या नगरीत इतके समावली त्या आसोलनीच्या अंगावर जिरीला गर्व म्हणजे भजनात पण अभिमान नकोय. हो कालिदासाच्या नगरीत एक संस्कृत पंडित आला. गिरगावकरासारखे 2-4 श्लोक पाठ आणि बचर बचर कीर्तनात बसतच नाही गपचिप. तसा एक पंडित आला आणि कालिदासाच्या नगरीत कालिदासाकून जयपत्र घ्यायला गेला. तर कालिदासाच्या नगरीतल्या काही पोरी पाणी शेंदायला आलत्या. तो वॉटर सप्लाय नव्हती ना, तो खालून सप्लाय, बकेटांचे सप्लाय, पोहरा सप्लाय, पखाल सप्लाय हेच होतं ना. पखालीच होत्या ना तुमच्या लहानपणी, बकेटातून पोहऱ्यानं काढायचं. अशी वॉटर सप्लाय काय कानी सप्लाय काय नव्हतं सप्लाय. पाणी शेंदायला गेले. पाणी शेंदायला गेल्याबरोबर कुठल्या मुली येत रे या गावातल्या. कालिदास तुमच्याच गावात आहेत का? हो. ए तू कोणाची पोरगी आहेस ग असा तो पंडित म्हणला. तर तिनं सांगितलं हर हर स्मरतम नित्य असत ना बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका. हर हर स्मरतम नित्यम बहुजीव प्रतिपालकम. थोडंसं सांगते तस्याहम कुलबालिका. मी त्याची पोरगी आहे. माझे बाबा सतत हर हर म्हणतात. बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका म्हणजे मेंढ्या सांभाळणाराची पोरगी. मेंढ्या सांभाळ ती नाही म्हणली मी मेंढ्या सांभाळाची. हर हर स्मरतम नित्य. शेळ्याला मेंढ्याला काय म्हणतात? हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका. ती म्हणलीच नाही मी मेंढ्या वळणाराची पोरगे. दुसरी विचारलं तू कोण? आकाले वर्षतम मेघम. आकाले वर्षतम मेघम नाही वर्षारूढो न शंकरा. वर्षारूढो न शंकरा चतुर्मुखो न च ब्रह्मा. आकाले वर्षतम मेघम तस्याहम कुलबालिका. वरी बसतोय पण महादेव नाही. वरी बसतोय पण महादेव नाही. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. आकाशात ढग नाही तरी पाणी पडतंय. त्या देणाराची मी पोरगी. पखाल हाणणारा कोळी. पखालीला किती तोंड? वरचे 2 आणि खालचे 2 4. पाणी टाकायचे 2 आणि पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2 भाऊ. 4 तोंड 4 4. हाल्यावर बसणारा शंकर आहे का? नाही. 4 तोंड आहेत पण ती पखाल ब्रह्मदेव आहे का? नाही. आणि पखालीचा मुंगा सोडा आभाळ येऊ द्यावा लागते का? मी त्याची पोरगी आहे. हा कोणाला कमी नाही समजायचं महाराज. हा तिसऱ्या पोरीला विचारलं. 19 पोरी आहेत ना. तिसरीच सांगतो बाकीचं सांगायला गुत नाही घेतलं मी. शहाण्या डॉक्टरनं कधी बी चिठ्ठीवर खाली लिहून दिलं पाहिजे अजून 5 दिवसाला भेटायला या. नाही तर एकाच चक्रात नीट केल्या दवाखाना ऐकावं लागेल ना. शत्रु मित्र न जानाती चौर्य कर्म दिने दिने शत्रु मित्र न जानाती तस्याहम कुलबालिका. सोनाराची पोरगी. सोनाराची. सोनारानं मनी बहिणीला जरी ऐकले तर लाख वगळीतच नाही. लाख भरलेलाच आहे ना. ते त्यानंच पहाड्याला पाण्यानं गुळणा केला आणि वापस गेलं. ते म्हणला याच्या गावातल्या पोरी जरी इतक्या संस्कृत पंडित येता तर कालिदास कुठं असेल. चला आपला दिवा वाहटोळीत लागत नाही. आपण आपलं परत चला. परत चला. ती माणसं मोठी असते. हा नामदेव आहे जी मै हो नामदेव. पिला होतो मुक्ताई साहेब बाजूला होत्या. किती वाजले प्रसाद भाऊ? अरे आपलं 10:30ला संपायला पाहिजे होतं ना. हे दुसऱ्याच्या रानात आऊत गेलं ना आपलं राजे. हो असं नाही व्हायला पाहिजे ना ते. आहे का नाही? दुसऱ्याच्या रानात नाही आऊत जावा भाऊ. तुम्ही का सांगायचं ना गोर्धन भाऊ तुम्ही. होय तात्या शेतकरी माणसं आहेत तुम्ही. असं कसं बरं वाटत होतं तुम्हाला? वा वा वा. दुसऱ्याची दाढी जळाली तुम्ही बिड्या पेटवा म्हणजे जमलं कडे मिळ. विठाला विठाला चला मागे या तुळशीरामकडे आलतो मी. मागे 2011ला आलतो का रे. फार दिवस झाले त्याला. आणि इथे एकदा आलतो. 2दा आलो इथे.
तो बसून या रोड पासून इकडे रस्ताच दिसत हो दिसत पण तू हिशाबात येत जाय काय ग परी झळकतीनं आपलं तुपलं वर किती पिला बोलतो मुक्ताई साहेब जवळ आल्या नामदेवा जी आई साहेब काय वाणी हो जी आई साहेब जी 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 पाच दूध पाच एकदा म्हणल्यावर ठीक झालं नामदेवा तुम्हाला मी सांगते दूध पाजा ठीक आहे दोनदा जी गोष्ट अधिकारी व्यक्तीच्या मुखातून तीनदा पडत असती का ती केली तर ठीक नाही तर पुढच्याचा अपमान केल्याचं पाप लागतंय मुक्ताई साहेबाच्या मुखारविंदातून वाक्य तिसऱ्यांदा पडलं नामदेवा मी सांगते दूध पाजा डोळे नाही रडे अंतःकरण रडत होतं हृदय रडत होतं आई साहेब दूध पाचण्याची माझ्यात ताकद आहे माझ्या हातानं विटेवरचा मालक दूध पित माझ्या हातानं जेवतो सुद्धा पाषाणाची मूर्ती कापे थरथरा जेवी भरा भरा नाम्यासवे हो नामदेवरायनं जीव घातलं होतं हो केली म्यांघोळ नाही मी ओंगळ केली म्यांघोळ नाही मी ओंगळ देवा मी आंघोळ केली मी ओंगळ नाही भास्कर नाही जेवावं लागतंय बाबा हटायला गेलेत बाजाराला गेलेत जेव जेव पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जेवी भरा भरा नाना संग जेवी भरा भरा नाम्या संगे नामदेवरायला नाम्या म्हणायची गिरगावकराची पात्रता नाही पण अभंगात हे म्हणतोय काय टप्पर आहे म्हणण्याची पाजा दूध नामदेवा अंतःकरण रडत होतं आई साहेब विटेवरचा मालक आमच्या कन्या घुगऱ्या राजा हातानं खातोय दूध का पेणार नाही अप्पा पण माझ्याकडे दूध आणण्यासाठी पैसे नाहीत मुक्ताई साहेब म्हणल्या नामा हे किती दूध सांडलं रे इथं 125 लिटर दूध सांडलंय भरा आई साहेब आपल्या सगळ्यांचे पाय लागलेत नाही याला इथे एक मोठा सिद्धांत आहे मुक्ताई साहेब म्हणल्या द्वापार युगात राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेल्यावर याचं पोट राहते मग आपल्या पाय लागलेलं दूध पेल्यावर याचं पोट दुखत का ताकद हे राजे हो ताकद हे ताकद काय ताकद असेल नामा निष्ठेने भजन करणारी माणसं आहेत आपण ते अधिकारी मोक्षाचे सामान्य का वारकऱ्याची ताकद वारकरी कोण्या जातीत असू द्या हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे किंवा पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री साध्वी जनाबाईंचं वाक्य वारकरी आहेत ते कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजन या भेदू हरीचे पायी वैष्णव चांभार धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याची माता चर्मकाराच्या कुळातला माळकरी आहे त्याच्या आईला धन्यता दिली काय ताकद आहे वारकऱ्यांची काय ताकद आहे काय ताकद एक सांगू तुम्हाला तुम्ही काही लोकांना नाव ठेवत असताना ताकद नाही आपली नाव ठेवण्याची आता सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची टाळी वाजून काही लोक भिक्षा मागतात त्याला आपण तृतीयपंथ म्हणतो तृतीयपंथी म्हणतो अशातला एक व्यक्ती होता त्यानं एका निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून गळ्यात तुळशीची माळ घातली तृतीयपंथी होता तर त्याचं सकाळच्या काकड्यात नाव आहे कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी त्याच्यातला एक काय संप्रदायाची ताकद आहे वारकरी संप्रदाय कुठे नेला तो माणूस पण त्यानं मागचं सगळं सोडून इकडे भजन धरलंय इतकी किंमत मुक्ताई साहेब म्हणल्या नावा पाजा दूध भरले ते गुंडीत दूध भरलं 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 दूध
नामदेवराय निघाले, नामा जी आई साहेब त्याला गरज असली तर खाली येऊन पेन. पावर लक्षात दे, पावर, ताकद, शक्ती, भक्तीचं टोक. आणि मग नामदेवराय म्हणले, दूध पिवो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला. विटेवरचा मालक खाली आला, दूध प्याला. त्यावेळेला नुसता नामदेवरायाचा भक्तीतला पुरुषार्थ पाहिल्यावर आपण मग त्या हाताच्या जखमा बऱ्या झाल्या आणि कान्होगवारीनं टाळी वाजिली. हे प्रसंग बघितल्याच्या नंतर, वाखाणल्याच्या नंतर मोठ निरोप बरा आहे. पहिल्या कडव्यात म्हणतात, कायकांचा महिमा कायकांचा महिमा पवित्र चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हत्तीचं बळ देवो, त्यांच्या भरारीला गरुडाची झेप देवो, त्यांच्या कवेला विठेवरच्या मालकांनी दाद देवो, काशीतल्या मालकांनी दाद देवो, मा जगदंबेनं दाद देवो, भगवान गणपती बाप्पानी विघ्नहार देवतेनं दाद देवो आणि या कार्यकर्त्याच्या हाताला यशाची गुढी लाभो. हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. सात्विक सदाचारी विद्यमान शासनाला ही दात पूर्ण करण्यासाठी, ही अपेक्षा, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी विद्यमान शासनाला घोडसी सद्बुद्धी पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकांना देवो आणि सर्व तमाम बांधवाची इच्छा पूर्ण हो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या तोडक्या मोडक्या ओरिजिनल सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई.